नमस्कार. भारतात आपण बघतो पूर येतात, भूकंप होतात, चक्रीवादळं येतात, अनेक नैसर्गिक आपत्ती आणि कधीकधी मानवनिर्मित संकटही येतात. हो, खरंय. तर या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याकडे कायदेशीर आधार आहे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005. हां, आज आपण याच कायद्याच्या मूळ गाभ्यावर थोडं बोलूया. म्हणजे नक्की काय रचना आहे, कोण काय करतं, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवर हे समजून घेऊया. नक्कीच. सुरुवात करूया कायद्याच्या व्याप्तीपासून. कलम 1 अगदी स्पष्ट आहे, हा कायदा संपूर्ण भारताला लागू होतो. बरोबर. पण त्याआधी आपत्ती म्हणजे काय हे पण समजून घेऊ. कलम 2 क मध्ये त्याची व्याख्या आहे. हो, आणि ती फक्त नैसर्गिक नाहीये, बरोबर. म्हणजे मानवनिर्मित कारणामुळे झालेली मोठी घटना, ज्यामुळे जीवितहानी होते, वित्तहानी होते, पर्यावरणाचं नुकसान होतं. अगदी. आणि जिचे परिणाम त्या भागातील लोकांना सहन करण्यापलीकडचे असतात. अशी कोणतीही गंभीर घटना म्हणजे आपत्ती. आणि मग येतं आपत्ती व्यवस्थापन. कलम 2 घ. ही संकल्पना पण खूप व्यापक आहे. हो ना. ही फक्त घटना घडल्यावरची मदत नाही, तर धोका कसा कमी करायचा, त्यासाठी आधीच काय तयारी करायची, मग प्रतिसाद कसा द्यायचा, बचाव, मदत, पुनर्वसन, पुनर्बांधणीसुद्धा. म्हणजे ही एक काय म्हणतात त्याला, एक संपूर्ण साखळी आहे. नियोजन, संघटन, समन्वय, अंमलबजावणी, सगळं काही. बरोबर. एक सलग आणि एकात्मिक प्रक्रिया आहे ही. म्हणजे कायदा फक्त रिॲक्शन नाही तर प्रो ॲक्शनवर पण भर देतोय. आता या सगळ्यासाठी जी रचना आहे त्याबद्दल बोलूया. राष्ट्रीय पातळीवर काय आहे? राष्ट्रीय स्तरावर आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, म्हणजे NDMA. कलम 3 नुसार याची स्थापना होते. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे अध्यक्ष पंतप्रधान असतात. हो, हे खूप महत्वाचं आहे. यातून या विषयाला दिलेलं राष्ट्रीय महत्त्व दिसतं. NDMAची मुख्य कामं काय आहेत मग? कलम 6 मध्ये दिली आहेत बहुतेक. अगदी. NDMA राष्ट्रीय धोरण ठरवतं, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना मंजूर करतं, राज्यांना मार्गदर्शक तत्व देतं, प्रतिबंधात्मक उपाययोजना, सज्जता यावर लक्ष ठेवतं. म्हणजे धोरणात्मक पातळीवरचं काम NDMA करतं. हो. आणि या NDMAला मदत करण्यासाठी आणि राष्ट्रीय योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही हे बघण्यासाठी एक राष्ट्रीय कार्यकारी समिती आहे, NEC. कलम 8 आणि 10 मध्ये याबद्दल आहे. अच्छा, म्हणजे NECचं काम अंमलबजावणी आणि समन्वयाचं, वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये समन्वय साधणं वगैरे. बरोबर. कारण आपत्ती व्यवस्थापनात अनेक विभाग गुंतलेले असतात. गृह, आरोग्य, पाणीपुरवठा, दळणवळण या सगळ्यांमध्ये समन्वय साधणं हे NECचं महत्त्वाचं काम आहे. म्हणजे राष्ट्रीय पातळीवर NDMA आणि NEC ही जोडी झाली. अशीच काहीशी रचना राज्य पातळीवर पण आहे का? हो, बऱ्यापैकी तशीच आहे. कलम 14 नुसार प्रत्येक राज्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे SDMA स्थापन केलं जातं. आणि त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात, बरोबर? हो, राज्याचे मुख्यमंत्री अध्यक्ष असतात. SDMAचं काम म्हणजे राष्ट्रीय धोरणाला अनुसरून राज्याचं धोरण आणि योजना तयार करणं, त्याची अंमलबजावणी करणं, जिल्हा योजनांना मंजुरी देणं आणि प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करणं. अगदी. कलम 18 मध्ये ही कार्य दिली आहेत. आणि त्यांना मदत करण्यासाठी जशी केंद्रात NEC आहे, तशी राज्यात राज्य कार्यकारिणी समिती म्हणजे SEC असते. कलम 20 आणि 22. म्हणजे SDMAला मदत करणं आणि राज्य योजनेची अंमलबजावणी बघणं हे SECचं काम. बरोबर. आणि राज्य पातळीवरच्या विभागांमध्ये समन्वय साधणं. आता येऊया प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या पातळीवर, जिल्हा स्तर. तिथे काय आहे? जिल्हा पातळी खूप महत्वाची आहे, कारण तिथेच प्रत्यक्ष अंमलबजावणी होते. कलम 25 नुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण DDMA स्थापन केलं जातं. आणि याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात, कलेक्टर किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. हो, आणि सहअध्यक्ष म्हणून स्थानिक प्राधिकरणाचे म्हणजे जिल्हा परिषदेचे किंवा त्या भागातील नगरपालिकेचे निवडलेले प्रमुख असतात. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका इथे खूप मध्यवर्ती आहे. DDMA काय काय करतं? कलम 30 मध्ये असेल याची कार्य. हो, DDMA जिल्ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करतं, राष्ट्रीय आणि राज्याच्या योजनांची अंमलबजावणी करतं, जिल्ह्यातील वेगवेगळे सरकारी विभाग, स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय साधतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय करणं, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं, क्षमता वाढवणं. अगदी. आणि जेव्हा आपत्ती येते तेव्हा प्रतिसाद देणं, बचाव कार्य करणं, मदत पोहोचवणं या सगळ्याचं नियोजन आणि नियंत्रण DDMA करतं.
या पूर्ण रचनेमध्ये एक गोष्ट परत परत समोर येते, ती म्हणजे केवळ मदतीवर नाही तर आपत्ती टाळण्यावर, सज्जतेवर जास्त भर दिलाय. हो. आणि हेच या कायद्याचं खरं वैशिष्ट्य आहे. हा कायदा फक्त घटना घडल्यावर काय करायचं हे सांगत नाही. कलम 11, 23, 31 बघितलं तर स्पष्ट होतं की राष्ट्रीय राज्य जिल्हा योजना बनवताना त्यात प्रतिबंधात्मक उपाय, धोके कमी करण्याच्या गोष्टी असल्याच पाहिजेत. म्हणजे विकासाचे जे काही प्रकल्प असतील, योजना असतील, त्यातही याचा विचार करायला हवा. बरोबर. आणि कलम 41 मध्ये तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे अगदी ग्रामपंचायत, नगरपालिका पातळीवर सुद्धा त्यांची भूमिका महत्वाची मानली आहे. कारण तेच तर लोकांच्या सगळ्यात जवळ असतात. तर थोडक्यात सांगायचं तर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 ने एक त्रिस्तरीय रचना दिली आहे, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा. आणि ही रचना केवळ प्रतिसाद देणारी नाही, तर आपत्ती होऊ नये म्हणून काय करायचं, झालीच तर सज्ज कसं राहायचं यावरही लक्ष केंद्रित करते. जबाबदाऱ्या स्पष्ट आहेत, समन्वयावर भर आहे. निश्चितच. कागदावर ही रचना अगदी आदर्श वाटते. पण यातून एक विचार मनात येतोच की ही जी एवढी मोठी संरचित यंत्रणा आहे ती प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी, विशेषतः मोठ्या संकटात किती प्रभावीपणे काम करते. हा महत्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवरचा समन्वय खरंच किती साधला जातो. आणि या सगळ्यात कायद्याने जरी जबाबदाऱ्या नेमून दिल्या असल्या तरी सामान्य नागरिकांची भूमिका काय, त्यांची जागरूकता, त्यांचा सहभाग या यंत्रणेला अजून किती कार्यक्षम बनवू शकेल यावर विचार व्हायला हवा, नाही का?